या, मला सांगा हा कसं झालंय ते. अरे कसं झालंय म्हणजे चांगलंच झालं असणार. नाही तसं नाही हो, म्हणजे मला कल्पना नाहीये ना तुमच्या आवडीनिवडीची. तुम्हाला किती तिखट लागतं काय लागतं आणि सांगायला विहंगही नाहीये. नाही ते बरं आहे. म्हणजे कसं आम्हाला तेवढं जरा चवीत फरक मिळतो. नाही आमच्याकडून सुद्धा चूक होऊच शकते ना, गोड मानून घ्या. आता इथं सगळीच माणसं गोड आहेत. तुम्ही मिरची खायला घातली तरी ती गोडच लागणार. काही पर्डीकर साहेब कुठे आहेत? बाबा येईलच इतक्यात. श्वेता जा बाबाला बोलवून आण. अहो येऊ दे निवांत ते. नाही हे बघ तुलाच बोलवायला येत होते. ये या या पर्डीकर साहेब या. नाही मी म्हणलं एवढे कामात आहात म्हणजे जेवायला पण फुरसत नाही की काय? हे गमतीनं म्हणलं ते खरं आहे की काय? नाही नाही तेवढी फुरसत असते त्याला, आणि नसली की मी असते ना हट्टाने जेवणाच्या ताटावर आणायला. अरे वा. नाही तुमच्या तब्येतीला चांगलं आहे बरं का हट्ट. काय झालं रे, बस ना. हे घे. बस 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 पुरे पुरे. का रे? केवढं वाढते सगळं. बरं चला आपण सुरू करूया. हो चला, अन्नपूर्णेची आज्ञा झालेली आहे. बछडे एक ताटली देतेस का? हा कविता एक छोटी प्लेट आण ग. सुरू कर. इकडे या इकडे. हे काय करताय आजोबा? हे सुखाचे 2 घास आहेत. आपल्या जवळचं कोणी आपल्या जवळ नसेल, दूर गेलं असेल तर त्याच्या तोंडात 2 सुखाचे घास पडावेत, त्याची आठवण राहते. तो जिथं कुठं असेल तिथं सुखी राहावा या प्रार्थनेने हे करतो. मग हे 2 घास कुणासाठी आहेत? माया मुलासाठी. अप्सरा आली बघ. अप्सरा 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 जरा नाचून दाखवू की. पैक देतो पैक. नाच. आज अप्सरा नाच ना काय झाले. तिला तुम्ही अप्सरा म्हणतात म्हणून तिला तात्याची अप्सरा म्हणा. काय झालं, घाबरलाय की काय? घाबरू न तर काय करू. आता तुला माहिती आहे की सगळं. ज्या माणसापासून आपण पळतोय तोच मानगुटीवरून बसलाय भूतासारखा. पर आता काय करणार आहे तू? घाबरलो ना तर काय बी कळणार नाही काय करायचंय ते. तू ना विचार कर. विचार विचार विचार. आधी यांच्यापासून कसा पळू हा विचार, नंतर यांच्यापासून कसा लपू हा विचार, नंतर त्यांना माझ्या घरच्यांपासून कसा लपू हा वेगळा विचार. काय करू, कसा दूर ठेवू रेवती, श्वेता, विहंगला त्यांच्यापासून. आता काय करायचंय ते तू ठरव. पण जे करायचंय ते लवकर कर. घाई कर, विचार कर, पटापट पुढे चल. विकास घाई कर. तुझा
तुझा विकास, काय झालं? तू ठीक आहेस ना? हो हो अगं त्या PR ऍक्टिव्हिटीचा विचार करत होतो, कसं काय करायचं, तर तंद्री लागली, त्यामुळे अजून काय नाही. विकास, मला माहितीये तू विहंगचा विचार करतोयस. आता तू मला म्हणालीस ना की तो येणार आहे, तर कशाला टेन्शन घेऊ. फक्त तो ज्या क्षणी येणार आहे त्याची मी आतुरतेने वाट बघतो. मी आलोच. विहंगसाठीची तगमग मला समजतीये विकास, पण आता मला उगाच तू दुसऱ्याच विचारात आहेस असं जाणवलं. ओम भास्कराय विद्महे महातेजाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. सुप्रभात. सुप्रभात. जय हरी जय हरी. जय हरी. झोप लागली व्यवस्थित? अरे काही विषय आहे का? आमच्या घरी लागते अगदी तशीच लागली. काय आमची झोप हल्ली पराधीन आहे. त्या लाल पिवळ्या गोळ्यांमुळे गुंगी येतो हल्ली. थोडे दिवस असं होणार. ताई, चहा आणू का? बाई एकदम शिस्तबद्ध आहे ना. जरा पाठ फिरली न फिरली तो चहा एकदम साबणी हजर नाही, म्हणून म्हणलो. अहो तात्या, ह्यांच्यामुळे हे आमचं एवढं मोठं घर सुरळीत चालतं. बस बस, फार झाडावर चढवू नका मला. बरं मला सांगा, नाश्त्यासाठी काय बनवू? काहीही कर, पण कमी गोड कर. तात्या, डॉक्टरांनी तुमच्या डाएटमध्ये लिहिलंय हा तसं. आता काय, तब्येत चांगली व्हायला पाहिजे तर त्या पांढऱ्या पोटवाल्याचं ऐकायलाच पाहिजे. मी चहा ठेवते. पर्डीकर साहेब उठले का? हो उठलेत ना, खाली हॉलमध्ये पेपर वाचत बसलेत. होय. अरे मग चला त्यांच्याबरोबर चहा घेऊ आपण. हो चला ना. चला चला या. सावकाश. हो हो. हळू. हा सावकाश. हा सांभाळ. या शहरातल्या मोठमोठ्या इमारतींनी त्यांच्या माना आणि मनके बाहेर काढल्यामुळे सिरिया आहे असं नुसतं समजायचं हो. पण तुमच्या घरातून नारायणाचं दर्शन झालं म्हणजे नवल आहे. नाही, या आपल्या कॉलनीतल्या घरांमधनं होतं दर्शन. मी पाणी आणते. हा तात्या. हा. तुम्ही आम्हाला लाख सांभाळलो. पण कसं आहे, वास्तू तावून सुलाकूनच आपलंसं करते नव्या व्यक्तीला. आणि घरातल्या जागांपेक्षा ठेच लागणारी जागा एकदा कळली ना की समजावं घर आपल्याला ओळखायला लागलं. आता हे घर आणि आमची अजून पूर्ण ओळख व्हायची आहे, नाही का पर्डीकर साहेब? बरं झालं विकास, तू घाईघाईने आलास. थँक्यू. इट्स ओके. ठीक आहे.
अहो माफी तर आम्ही मागायला पाहिजे, तर तुम्हीच आभार प्रदर्शन करताय. कविता, हो आलेच. वा. तात्या चहा. हो. हा साहेब तुमची कॉफी. तुम्हाला सांगतो, यंग आमच्या बरोबर होता ना गावात, रोज सकाळी आम्ही अशी एकत्र चहा प्यायचो, खूप गप्पा मारायचो. आज आता यंग नाहीये, तो म्हणलं त्याच्या वडिलांबरोबर चहा पिऊ, त्याच्या आई बरोबर चहा पिऊ. म्हणजे विहंगाच्या नशिबात जे लिहिलेलं होतं ते आमच्याही भाग्यात आलं. ते काय? तुमचा सहवास. तुम्हाला सांगतो, यंग असतानाच्या लय गोड आठवणी आहेत डोक्यात. मला आधी वाटलंच नव्हतं त्याच्याकडे बघून या गावामध्ये टिकल. लय मेहनत निघाला. त्याला एकदाच सांगितलं मी, पहाटे 5ला उठावं लागतं. पण ते उठायला लागला पहाटे 5 वाजता. आणि अजून बी सवय नाही मोडली हो त्याची. आणि इथे रोज तोंडावर पाणी मारून उठवावं लागायचं त्याला. नाही, पण तिथं स्वतःहून जागा व्हायचा, शेतावर पाणी मारायचा, अगदी पाठ पारी आरतीमध्ये सामील व्हायचा, घरातली कामं करायचा, मग जेवण बनवायला शिकला. थोडक्यात काय, नुसतं घरात राहिला नाही तर घर सांभाळलं. तसं समजा की घरात आमचा नातू म्हणूनच वावरायला लागला. एकदा विचारलं त्याला, का रे बाबा, का घर सोडलंस? काय नाही बोलला. मी पण नाही विचारलं. मग त्याला काहीतरी ठेच लागली होती हे समज. ती दगडाची काही इटेची या भानगडीत नाही पडलो. फक्त ठेच लागून पडल्यावर दगडाचा राग करू नये हे मात्र सांगितलं. तुम्हाला सांगतो, अशी शिकून जाणारी ठेच भाग्यात असावी लागते. यंगच्या वाट्याला ती आली. तुम्ही आता बघाल ना, त्याला लय अभिमान वाटेल. लय नाव कमवेल पोरगा. चला, मला निघावं लागेल, ऑफिसला जायचंय. नाही बरोबर आहे. आमचं कसं कब्बर चहा आणि किटलीवर गप्पा. नाही, पण तुमचं तसं नाही. तुम्ही कामाची माणसं. या या तुम्ही या. त्याला एकदाच सांगितलं मी, पहाटे 5ला उठावं लागतं. पण ते उठायला लागला पहाटे 5 वाजता. घरातली कामं करायचा, मग जेवण बनवायला शिकला. थोडक्यात काय, नुसतं घरात राहिला नाही तर घर सांभाळलं. काय गरज होती विहंगाला हे सगळं करायची? मुळात काय अडलं होतं एवढं? कमेन. येस सर. कमीन म्हटल्यानंतर आत मध्ये यायचं असतं मकरंद.
येस ऑफकोर्स. तू आतमारे का वाचायला आलास का? नाही सर, मी आत्ता एक पॉइंट काढला होता, तो फक्त जरा ना कन्फर्म करत होतो. कुणाची फाईल आहे? आपले क्लायंट आहेत ना सतीश मालवणकर. हां सर. सर सगळे पॉइंट्स काढलेले आहेत. तुम्ही फक्त एकदा चेक करा. ओके असेल तर लगेच प्रोसीड करतो. ठीक आहे. सर थोडी अवघड केस आहे. पहाटे 4-5 वाजता उठून सगळे पॉइंट्स काढले मी. पहाटे? हां. तर पहाटे म्हणजे किती वाजता उठलास? 4:30 पर्यंत. आणि सर हे तुझं काय नाटक आहे पहाटे उठण्याचं? काय मिळतं एवढं पहाटे उठून? सर ते ज्या अर्थी पहाटे उठावं लागतं म्हणजे ऑफिसचा वेळ पुरत नाही तुम्हाला. अरे रात्री जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबून हे काम पूर्ण करायला हवं होतं आणि नंतर पहाटे झोपायला हवं होतंस. सर थोडी कॉम्प्लिकेटेड केस होती म्हणून मी फक्त. अरे केस कॉम्प्लिकेटेड होती म्हणजे काय? का आपण फक्त बघायचे पैसे घेतो का? क्लायंटचं काम हे पूर्ण करणं महत्वाचं आहे ना. पहाटे उठता, शांत झोपायच्या वेळात नको ते धंदे करा. काय बर आता असं थांबू नको इकडे. अजून वेळ जाईल आणि पुन्हा म्हणशील की मी पहाटे उठून काम केलं. त्यांना काय झालं? मला जा म्हणाले आणि स्वतःच निघून गेले. मे आय कम इन सर? नो. हां अरे ये रे, मीच बोलवलंय ना, मग मी आहे कमीन सर काय? उभा राहा सर. अरे उभा राहा, बस. एक मिनिट. काय काम होतं सर? काम असं होतं, तुझा पगार वाढवायचा होता. काय सर, नुसतं म्हणता तुम्ही, वाढवत तर नाही. अरे तेच म्हणतोय मी, म्हणजे तुझा पगार वाढवावा अशी सिच्युएशन निर्माण झाली की नाही? म्हणजे? अरे म्हणजे काय म्हणजे तुझ्या लग्नाचं कुठपर्यंत आलं? हे बघ, तुझं लग्न ठरू दे, तुझा पगार तर वाढविनच, पण तुझ्या हनीमूनचा सगळा खर्च मिलिंद करणार. सर तुम्ही पण ना. लाजलास. बरं मला सांग, तुझा तो लाल बुंद मंगळ आहे ना, त्यांनी तुझ्या लग्नासाठी त्याचा रंग हिरवा केला की नाही? सर तर रोज त्याचा मंत्र म्हणून धक्के देणं तर चालू आहे. बघू आता कधी. होईल. बरं एक काम कर, ही फाईल विकास सरांकडे घेऊन जा आणि मी जिथे जिथे मार्क केले ना तिथे त्यांच्या सह्या घेऊन ये. सर पण विकास सर नाहीच आहेत ऑफिसमध्ये. अरे आले ना विकास सर? हां आले होते पण गेले लगेच. म्हणजे कुणाला काही सांगितलं नाही? नाही सर, डायरेक्ट गेले निघून. ते बहुतेक आजारी होते, कारण चेहरा थकल्यासारखा वाटत होता त्यांचा. बर, तू एक काम कर, ही फाईल घे आणि विकास सरांच्या टेबलवर ठेव. मी बघतो काय करायचं ते. ये. आणि एखादी भीतीदायक गोष्ट किंवा व्यक्ती समोर आली तर आपण ती टाळू शकतो, पण आता ती भीतीच माझ्या घरामध्ये ठाण मारून बसली. विकास? काय विकास? इतके दिवस इथे होती ती गोष्ट, पण आता माझ्या घरात आणि माझ्या माणसांसमोर येऊन बसली. आणि मी फक्त वेड्यासारखं त्यांच्याकडे बघत बसतो, काहीच करू शकत नाही. करेक्ट. आणि तुला काही करायचं सुद्धा नाहीये. शांतपणे जे काही घडतंय ते फक्त ऑब्झर्व कर. इम्पेशंटली रिॲक्ट होऊ नकोस. आणि आता आधी शांत हो. शांत हो काय शांत हो? मला ते माझ्या घरात नकोय ते मला माझ्या घरात. मी काय करू तेच कळत नाहीये. विकास, तुला तात्या जंगम म्हणजे कृष्णाचे वडील नकोयत, आय नो. पण हे तात्या जंगम
तुझे वडील म्हणून तुझ्याकडे आलेले नाहीये. मग माझे वडील आहेत ते सिद्ध होईस्तोपर्यंत त्यांना इथेच ठेव. कुठल्याही क्षणी सगळ्यांना सगळं समजेल या टेन्शन मध्ये असतो मी. तात्या माझ्याविषयी काही बोलतील का, सतत हा फोबिया तयार होतोय माझ्या मनामध्ये. मला काय करू ते सुचत नाहीये. तू आधी इथे बस 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 म्हणते. विकास, आपली भीती, आपण आपल्या भीतीचा जितका विचार करतो, अंदाज बांधतो, तितकी ती वाढते. तुझ्या मनात आता कसलाही विचार ठेवून त्यांच्या समोर वावरू नकोस. मुळात तू डिस्टर्ब आहेस असं त्यांना अजिबात जाणवून देऊ नकोस. नाहीतर आता तू फक्त स्वतःला उत्तरं देतोयस, नंतर घरातल्या प्रत्येकाला ती द्यावी लागतील. हो, मी प्रयत्न करतोय. गुड. आणि मुळात हा प्रश्न खूप थोड्या दिवसांचा आहे हे लक्षात ठेव. प्रश्न थोडा दिवसांचा नाहीये, आयुष्यभराचा आहे. एखाद्या गोष्टीपासून पळण्याची माणसाची क्षमता असते विकास. कुठे ना कुठे तो थकतो. प्रश्नांच्या या शर्यतीत नेहमी प्रश्न जिंकतात. त्यामुळे आता वेळ आलीये प्रश्नाला सामोरं जायची. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.